नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मी अमोल जोशी। आयुष्य हा होकार आहे तर मृत्यू हा नकार आहे। अनेकदा अनेकांच्या आयुष्यामध्ये अचानकपणे हा नकार समोर येऊन उभा राहतो आणि मग सुरू होतो होकार आणि नकाराचा संघर्ष। या संघर्षात नकारावर मात करत होकार खेचून आणणाऱ्या व्यक्तीच असतात आशेची खरी बेट। आशेच्या अशाच एका बेटाला आज आपण भेटणार आहोत। जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर स्वागत करूया केदार लटकेचं। केदार, वेलकम। हेलो, थैंक यू। यस। तर केदार हा एक अत्यंत शालेय वयापासून चुणचुणीत असणारा मुलगा, ज्याचा वयाच्या 10व्या वर्षी एक अपघात झाला आणि या अपघाताने त्याचं आयुष्य बदललं। हा अपघात नेमका काय होता आणि त्यानंतर त्याला कुठली कुठली आव्हानं सामोरी आली आणि त्यावर त्यानं कशी मात केली, या सगळ्याविषयी आपण केदारशी गप्पा मारणार आहोतच। मात्र सुरुवातीला आपण बघूया केदारचा प्रेरणादायी प्रवास। वयाच्या 10व्या वर्षापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या केदार लटकेच्या आयुष्यातला तो दिवस न विसरता येण्यासारखाच होता। 10व्या वर्षापर्यंत स्विमिंगची आवड असणारा, नृत्यकला जोपासणारा केदार अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमात नृत्य सादर करताना पाय घसरून पडला आणि होत्याचं नव्हतं झालं। अख्ख्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं। शरीरातल्या नसांचं नियंत्रण सुटल्यामुळे केदारचा बॅलन्स जाऊ लागला। त्याला नीट बोलता येत नव्हतं, हालचाली होत नव्हत्या। मात्र तरीही त्यातून हार मानेल तो केदार कसला। पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये। आपण गप्पा मारतो आहोत केदार लटकेशी। केदार, ज्यावेळी अशी काहीतरी घटना घडते त्यानंतरची पुढची काही वर्ष ही पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगसाठी सुद्धा फार महत्वाची असतात। तर विशेषतः माणसांविषयीचा दृष्टिकोन बदलत असतो। अनेक गोष्टी नव्याने कळत असतात, रिअलाइज होत असतात, जे अदरवाईज सगळं काही नॉर्मल असतं तर कळलं नसतं। बरोबर। तर या बाबतीत काय काय तुझे अनुभव आहेत? माझा एक महत्वाचा अनुभव मला आला आहे की देर इज नो पॉइंट इन ब्लेमिंग एनीबडी। कोणाला दोष देण्यामध्ये अर्थ नाही। परिस्थितीप्रमाणे माणूस असा निर्णय घेत असतो, तो त्याच्या परीने बघत असतो। पण आपल्या याच्याने बघावं, पण सोशल अवेअरनेस पण यायला पाहिजे बराच, जो अजून अपेक्षित आहे। कारण शेवटी आपण जन्म घेताना बराच, जो अजून अपेक्षित आहे। कारण शेवटी आपण जन्म घेताना देवाकडे ऍप्लिकेशन करत नाही की मला असं असं कर किंवा तसं तसं कर। हा आलेला प्रॉब्लेम आपण तो ओव्हरकम करतो। ते आई वडील पाठिंबा आहे, सगळ्यांना ते मदत करतात, दॅट इज नॉट इश्यू। पण व्हॉट अबाउट सोसायटी, त्यांचा रोल काय, हा महत्वाचा भाग आहे। आणि तो हळूहळू डेव्हलप होतं, पण त्याचं स्पीड फार कमी आहे। त्यामुळे या सगळ्या प्रवासात तुला साथ दिलेल्या किंवा हा सगळा प्रवास जवळून बघितलेल्या काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुझ्यासाठी आणलेल्या आहेत। आपण बघूया ते काय म्हणतात। केदार माझा कॉलेजचा मित्र आहे। ग्रॅज्युएशन 3 वर्ष आम्ही संगत केलीत। त्याला मी सकाळी घ्यायला जायचो 7 वाजता त्याच्या घरी, तिथून आम्ही संगत कॉलेजला जायचो, कॉलेजवरून परत घरी यायचो। अशीच आमची 3 वर्ष गेली। ग्रॅज्युएशन नंतर माझं शिक्षण थांबलं, पण केदारने त्याचं शिक्षण थांबवलं नाही। तर ग्रॅज्युएशन नंतर त्याने CS केलं, LLB केलं। एवढं शिक्षण घेऊन पण तो थांबला नाही। आता त्याने स्वतःची फर्म सुरू केली आहे आणि माझी एवढीच सदिच्छा आहे की त्याने जसं शिक्षणामध्ये एक शिखरं घेतलीत, तशीच त्याने आणखीन पुढच्या आयुष्यात मोठमोठी शिखरं गाठावीत। केदार आणि आम्ही शेजारी राहत होतो, एकाच गल्लीत। लहानपणापासून त्याला मी ओळखतो। 5वी 6वी पासून तर 10वी पास होईपर्यंत तो विद्यार्थी म्हणून माझ्या समोर कायम होता। आता तर आम्ही एका बिल्डिंगमध्ये शेजारी म्हणून राहत आहोत। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे लहानपणापासून अतिशय बुद्धिमान। दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क। कुठली गोष्ट हातात घेतली किती मोठ्या तडफेनं कष्ट करून ती पूर्ण करायची, ही त्याची वैशिष्ट्य सांगता येते। प्रत्येक विषयाचं त्याचं वाचन पण खूप छान आहे। इतकं की आजही कधी रस्त्यात भेट झाली तर काश्मीर प्रश्न
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, अशा कुठल्या महापुराचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर आम्ही एक 5-10 मिनिटं येता जाता गप्पा करतो. आणि खरोखर अशा काही व्यक्ती असतात आयुष्यात की त्यांच्याशी बोलावं असं वाटतं. असा केदार आहे. केदार, पहिल्यांदा तुझी भाषा सुधारली, बोलणं सुधारलं, त्याच्यानंतर तुझं वॉक सुधारलं. इट इज रिअली गुड. ज्या प्रकारे तू तुझा पेशन्स ठेवून वेळेवर औषध घेतलंस त्याचा तुला प्रचंड उपयोग झालेला आहे. आता तू जवळजवळ नॉर्मल आहेस, नॉर्मल माणसासारखा जगू शकतोस. खूप प्रयत्न आहे, डॉक्टर होते आणि केदार मेन जिद्द, विल पॉवर. बस केदारने आता ऐकावं आईचं, वडिलांचं, शांत राहावं, बाकी काही अपेक्षा नाही आहे. आणि समाजाने पण थोडंसं मदत केली पाहिजे, समाजाचं प्रबोधन पण व्हायला पाहिजे. आई वडिलांची तर जबाबदारी आहेच, नो डाऊट. पण आता मी ठरवलंय की या अशी कोणी मुलं आहेत तर त्यांना मी जाऊन मदत करणार आहे. तर केदार, या सगळ्या प्रतिक्रियांवर आता तुझी प्रतिक्रिया? ऐकून फार छान वाटलं आणि मोटिवेशनल होतं. खास करून आपली आई आणि मित्र हे चांगलंच बोलणार, पण ते आपले गुरु शिक्षक आपल्याबद्दल चांगलं बोलतात हे ऐकून बरं वाटलं. बिलकुल. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा हा कार्यक्रम बघताना खरंच खूप भरून येतं. आणि आम्ही फक्त रिअल लाईफ हिरोज आहोत. रिअल लाईफ हिरोज तर हे सगळे आहेत. सो प्लीज बघायला विसरू नका जिंदगी मिलेगी दोबारा. आणि या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा मध्ये. आपण गप्पा मारतो आहोत केदार लटकेशी. केदार, एक छोटीशी घटना होती ज्या घटनेने अनेक गोष्टी बदलल्या, अनेक गोष्टी वाईट झाल्या, अनेक गोष्टी चांगल्या सुद्धा झाल्या. त्या घटनेने काय दिलं असं वाटतं, काय शिकवलं? त्या घटनेने पेशन्स खूप वाढवले, पेशन्स करणं. बट स्वतःच्या मनावर कंट्रोल करण्याचा टेक्निक ज्याचा मी आता उल्लेख केला त्याची पण वाढ झाली. कुठे आपण कंट्रोल केलं पाहिजे आणि एक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, वेअर टू स्टॉप, कुठे थांबावं ते कळणं फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. या घटनांनी ते कळत जातं आपल्याला. आयुष्यात काय स्वप्न आहेत तुझ्या? हे काम तर चालूच राहील, फॉर्मचं, प्रॅक्टिसचं. पण मला या हँडिकॅप लोकांसाठी काय करता येईल, म्हणजे गव्हर्नमेंटला अवेअरनेस आणून या लोकांसाठी काय करता येईल ते मला, कारण खाली पोहोचायला पाहिजे. ते फायदे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं हे तुझं एक स्वप्न आहे? हो, प्रयत्न करणे. आणि एक माझ्या डोक्यात सध्या मुद्दा चाललाय की बँकेमध्ये पैसे ठेवले की सिनियर सिटीजन लोकांना ऍडिशनल इंटरेस्ट मिळतो, तसंच फिजिकल हँडिकॅप लोकांना पण मिळाला पाहिजे. कष्ट केलेला पैसा आपण बँकेत ठेवत असतो, तर त्याच्यावर इंटरेस्ट हे मिळावा असं माझं चाललंय, प्रोजेक्ट चाललंय. त्यासाठी तुझे प्रयत्न? त्यासाठी प्रयत्न चालू आहे. ह्या कार्यक्रमात येणाऱ्या काही पाहुण्यांना आम्ही शेवटी एक आरसा हातात देतो आणि त्या आरशात बघून तुम्हाला स्वतःशीच काय बोलावं असं वाटतं ते तुम्ही बोलायचं. केदार, बी पेशंट अँड बी ऑप्टिमिस्टिक. सदैव आशावादी राहा. ओके, क्या बात आहे. ही तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत, तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत आणि जे जे काम तुला करायचंय त्याच्यासाठी तुला चांगला प्रतिसाद समाजाकडून, सरकारकडून मिळो अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या स्टुडिओत आलास आणि थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा अवेअरनेस दाखवला याच्याबद्दल धन्यवाद. बिलकुल. स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक संकट असताना, अनेक अडचणी असताना सुद्धा त्यावर मात तर केलीच, मात्र त्यावर मात करून इतरांच्या अडचणींना, इतरांच्या संकटांना सुद्धा आपल्याला कशी मदत करता येईल याचा विचार आता केदारनी सुरू केलेला आहे. अशाच प्रकारे स्वतःच्या अडचणींवर मात करून इतरांनाही एक मदतीचा हात म्हणून स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या
अनेक अवलियांना घेऊन इथून पुढच्या भागात सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.